नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण CTET मराठीसाठी काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघा. आता अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे काय असतं? अध्यापन. विद्यार्थी जे काही वर्तन करतात ते त्यांच्या वर्तनामध्ये आपण आपल्याला हवे ते बदल घडवून आणतो. त्या बदलांना काय म्हणायचं? अध्यापन. आता अध्ययन म्हणजे काय आपण बघणार आहोत. अध्ययन म्हणजे काय? तर अनुभव व सरावामुळे होणारा कायमस्वरूपी वर्तन बदल म्हणजे अध्ययन. एखाद्या गोष्टी अनुभवावरून आणि सतत सराव केल्यामुळे आपल्यामध्ये जो काही कायमस्वरूपी एखादा बदल आपल्या वागण्यामध्ये होतो, त्या वागण्याला आपण काय म्हणतो? अध्ययन. आता बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या गरजा, आवडी व क्षमतांनुसार दिले जाणारे शिक्षण म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण होय. विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे, विद्यार्थ्यांसाठी कशाची गरज आहे, त्यांच्या क्षमता काय आहे, त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना ज्या गोष्टीमध्ये जास्त रस आहे, त्या गोष्टीचं त्यांना दिलं जाणारं शिक्षण म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण होय. आता मूल्यमापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया जी असते, त्या प्रक्रियेला आपण मूल्यमापन असे म्हणतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे जे काही मोजमाप केलं जातं, त्या मोजमाप करण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेलाच मूल्यमापन असे म्हटले जाते. आता सर्वांगीण विकास म्हणजे काय? शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकास म्हणजेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होय. थँक्यू.